स्मार्ट अहमदनगर न्यूज। पर्यावरण दिनाचे औचित्य साधूनच वृक्षतोड, पक्ष्यांची घरटी, झाडांच्या फांद्या, मुळ्या मृतावस्थेत। नवी मुंबई। आजकालच्या व्यस्त जीवनात पर्यावरणासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांना वेळ नसतो। यामुळेच अनेक सामाजिक संस्था पर्यावरणप्रेमी दक्ष नागरिक वर्षातून एकदा 5 जून पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावून छोटासा हातभार पर्यावरणासाठी लावतात। परंतु यावर्षी याच दिवसाचे निमित्त साधून वृक्षतोड करण्याचे लज्जास्पद कृत्य जुईनगर सेक्टर 25 मधील पारिजात सोसायटीत करण्यात आले आहे। पारिजात गृहनिर्माण संस्थेमध्ये सध्या कोणतीही कमिटी पदावर कार्यरत नसून प्रशासकाच्या हाती पूर्ण कारभार आहे। पारिजात सोसायटीच्या आवारातील झाडेही रीतसर फांद्या छाटणीसाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती। असे असूनही सोसायटीतील काही सदस्यांनी फांद्या छाटणीचे निमित्त साधून झाडांच्या मुळा, फांद्या, झाडावरील पक्ष्यांची घरटी यांची कोणतीही पर्वा न करता अशी 40 ते 50 झाडे निर्दयीपणे कत्तल करण्यात आली। यापूर्वीही असे कृत्य या सोसायटीतील काही ठराविक सदस्यांद्वारे वारंवार करतानाची बाब आढळली आहे। निसर्गाची अशी हानी करण्याचा प्रकार समोर आला असून सोसायटीतील रहिवासी व पर्यावरण प्रेमी श्री आबा रणवरे तसेच सोसायटीतील इतर काही रहिवासी या कृत्याच्या विरोधात पुढे येऊन त्याची तक्रार करण्याचे पाऊल उचलले आहे। विभाग अधिकारी श्री अमोल पालवे यांना आबा रणवरे यांनी प्रत्यक्ष भेटून या कृत्याची माहिती दिली व तक्रार नोंदवली। त्यावेळी त्यांनी छायाचित्रांद्वारे त्या आवारातील वृक्ष तोडीपूर्वी असलेली झाडे, त्यावर असलेली पक्ष्यांची घरटी यांचे अस्तित्व आणि सध्याचे वृक्षतोडीनंतरचे मृत अवस्थेतील झाडांचे अवशेष याचा पुरावा सादर केला आणि त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा गुन्हा करणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। नमस्कार, मी पर्यावरण मित्र वनस्पती अभ्यासक श्री आबा विठ्ठल रणवरे, जुईनगर, नवी मुंबई। आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून हा या दिवशी अनेक संस्था, महानगरपालिका लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करतात आणि अशा शुभदिनी आमच्या सोसायटीमध्ये अनावश्यक वाढलेल्या फांद्याच्या नावाखाली अर्ध्यातून झाडं तोडणे, पक्ष्याची घरटी तोडणे असे प्रकार झालेले। त्यामुळे मी वार्ड ऑफिस अमोल पालवे सरांना जाऊन भेटलो, त्यांना एक तक्रार दाखल केलेली आणि हे प्रत्यक्ष दाखवलेले त्यांना। पहिले जे झाडं सुकलेले आहेत ते कधी आता कोणाच्या गाडीवरती किंवा लहान मुलं खेळतात त्यांच्या अंगावरती पडू शकते, कारण त्या झाडांच्या मुळा तोडलेल्या आहेत आणि ते झाडं धोकादायक झाले। पक्ष्यांचा अधिवास संपवणं हे खूप घातक आहे। आज मोठमोठे पक्ष्यांची घरटी केलेली आहे। आज या पाऊस सुरू होतो त्यावेळेला ह्या कावळ्यांची पिल्लं बाहेर निघतात आणि अशा मोसममध्येच हे पक्ष्यांची घरटी सर्व तोडल्यामुळं पक्ष्यांचा अधिवास नष्ट केलेला आहे। अनावश्यक वाढलेल्या फांद्यामध्ये फक्त झुकलेली फांदी किंवा धोकादायक असेल असे झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, परंतु ह्या ठिकाणी सोसायटीमध्ये एवढ्या अनावश्यक वाढलेल्या फांद्याही नव्हत्या, तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वृक्षतोड केली। जवळजवळ आज 6 गाड्या लॉरी माल भरून गेला। एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 10 वर्ष लागतात एवढ्या हिरवळ तयार करायला। तर असं हे घातक कृत्य नाही व्हायला पाहिजे, तर यासाठी पालिकेने योग्य ती कारवाई करावी। नमस्कार। जय भीम। पालिका का गाड़ी बहुत झाड़ काट रहा है यार।
फांद्या अर्ध झाड कापलंय बघितलं का? हे बघा, हे काय अनावश्यक वाढलेली फांदी म्हणायचं का? या बदामाच्या झाडावरची पक्ष्याची घरटी सुद्धा तोडून खाली टाकली. हा, इथं कोण नाही ते. 4 लॉरी जर मग एवढं झाडं तोडायची म्हटलं तर काय नसताना. स्मार्ट अहमदनगर न्यूज.